नमस्कार, वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण TCS पॅटर्नचे चालू घडामोडीचे प्रश्न नेमके कसे आले होते. 140 प्रश्न आजपर्यंत विचारलेत. 33 प्रश्नपत्रिका आजपर्यंत झाल्या. जवळपास 140पेक्षा जास्तच असतील, पण मी पूर्ण ते सॉर्टिंग केले. आता आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण 19 प्रश्न बघणार आहोत. नंतर जर तुमची मागणी असेल की सर भाग 2 पण घ्या, तर नक्की कमेंट करून कळवा. आपण भाग 2 पण घेऊयात. पहिला प्रश्न आहे, या गोष्टीमध्ये किंवा हे प्रश्न बघत असताना यूट्यूबला आहे हे लेक्चर, ॲप्लिकेशनला राहणार आहे. यूट्यूबला तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. महत्त्वाचं आहे, तुम्ही फक्त काय गोष्टी नोट डाऊन करायच्यात. एक ब्लँक पेज घ्या. त्या ब्लँक पेजवरती मी ज्या गोष्टी सांगतो आहे की राष्ट्रीय घडामोडी असतील, आरोग्य घडामोडी, इंडेक्स, पुरस्कार, ह्या गोष्टी फक्त नोट डाऊन करून घ्यायच्यात. लिहायचं काहीच नाही. वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मी पण जबरदस्त पोस्ट देतो, माझाही फोटो काढून घ्या. महत्त्वाचं काय आहे, ओके, स्क्रीनवरती तुमच्या आपले पहिले 4-5 प्रश्न आपण थोडेसे एक्सप्लेनेशनसहित घेऊयात. नंतर मग आपण थोडंसं रॅपिडमध्ये घेऊयात. आता पहिलाच प्रश्न आहे, काय प्रश्न आहे की भारतातील पहिले वैद्यकीय शहर इंद्रायणी मेडिसिटी पुण्यात स्थापन होणार आहे. ओके, आता हे प्रथम घटना आहे, म्हणजे भारतातली प्रथम घटना असेल, महाराष्ट्रात एखादी प्रथम घटना असेल, किंवा समजा आता महाराष्ट्रात XYZ राज्य आहे म्हणून महाराष्ट्राची निवड झाली, त्याच्यावरती प्रश्न येणार आहे. ओके, किंवा भारतामध्ये भारताची निवड कुठल्या रँकिंगमध्ये झाली, किंवा प्रथम ज्या गोष्टी असतात की एखादे मुख्यमंत्री समजा देशात पहिले आले एखाद्या सर्व्हेमध्ये, प्रश्न येणार. त्याच्यात महाराष्ट्राचे आले, प्रश्न येणार. किंवा महाराष्ट्र राज्य जिथे जिथे पहिल्या नंबरला असेल त्याच्यावरती प्रश्न येतो. तर ही पण एक प्रश्न आहे की द कंट्रीज फर्स्ट मेडिकल सिटी नेम्ड इंद्रायणी मेडिसिटी विल बी स्टार्टेड कुठल्या महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यात झालं आहे, तर उत्तर आहे पुणे. ओके, आता खाली काय आहे की त्याचं उद्दिष्ट काय. मग ही जी इंद्रायणी मेडिसिटी होती, तर याचं उद्दिष्ट काय, कशासाठी आहे, म्हणजे कुठली पण गोष्ट ज्यावेळी आपण बघतो त्याचा उद्देश काय, एवढं फक्त लक्षात घ्यायचं. बाकी मोकार कार्यक्रम नंतर बघायचा. पहिल्यांदा एक बघायचं की भारतात पहिलं किंवा महाराष्ट्रात पहिलं कुठे स्थापन झालं, काय किंवा नेमकं काय आहे ते, आणि त्याचं उद्दिष्ट. बस त्याचं उद्दिष्ट आपण बघू की याचं उद्दिष्ट काय, की याचं मुख्य उद्दिष्ट आहे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सुविधा तसेच सर्व श्रेणींचे विशेष उपचार एकाच छताखाली उपलब्ध करून देणे. सगळं एकाच छताखाली. ओके, तुम्हाला क्लिअर दिसतंय का, एकदा चेक करूयात. ओके, सगळा कार्यक्रम एकाच छताखाली त्यांनी सांगितलेला आहे. ओके, चला, समजलेलं आहे. पुढे बघूयात आपण. आता जास्त लिहित बसत नाही. ओके, पटापट आपण फक्त प्रश्न घेऊयात. ओके, हा जो विधेयक आहे की, ओके, एकच सेकंद. ओके, तुम्हाला दिसत आहे तर एकदा चेक करूयात की हे विधेयक आहे. ओके, महाराष्ट्रातील बलात्कार आणि सामूहिक बलात्कारासाठी नुकत्याच सुधारित शक्ती विधेयक होतं. शक्ती कायदा महाराष्ट्र सरकारने आणला होता. ओके, कुठल्या याच्यासाठी रे, बलात्कार आणि सामूहिक बलात्कारासाठी. ओके, मला वाटतं आंध्र प्रदेशने आणला होता की अजून 1-2 राज्यांनी आणला होता. मग आंध्र प्रदेशच्या कायद्याचं नाव काय. ओके, आंध्र प्रदेशमध्ये पण असा बलात्कार आणि सामूहिक बलात्कारासाठी कायदा होता. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये खाली कमेंट करा आणि याची लिस्ट तयार करा. म्हणजे थोडंसं नेटवरती सर्च करून, की जेव्हा तुम्ही मॅगझिन वाचताय का तेव्हा हे 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. जर जोड्या लावायला जर उद्या आलं की महाराष्ट्राचा कुठला आहे रे, महाराष्ट्राचा आहे शक्ती फौजदारी कायदा. ओके, तर अजून आंध्र प्रदेशचा असेल, अजून 1-2 राज्यांनी केला आहे, तर जोड्या लावायला येऊ शकतो. मग असं होऊ नये की सोपंच चुकलं. ओके, तर ती गोष्ट आहे. तर याच्यामध्ये त्यांनी तरतूद पण विचारली, म्हणजे तरतूद आपल्याला महाराष्ट्राचीच बघायची, फार बाकी गरजेची नाही आहे, पण सहज एखाद्या राज्याची जर वाचनात आली तर नक्कीच बघायची. ओके, तर याचं उत्तर काय आहे, याचं उत्तर आहे फाशीची शिक्षा या कायद्यामध्ये दिलेली आहे. मग अजून आंध्र प्रदेशनं फाशीची दिली असेल तर, किंवा एखाद्या राज्यानं जन्मठेप दिली असेल, ओके, तर ती वाचनात लक्षात ठेवायचं की जर 5 राज्यांनी जर फाशी दिली असेल तर एखाद्याच राज्यानं फक्त जन्मठेप दिली असेल तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. कशामुळं, सरळ आहे ना, 5 राज्य जर देत असतील आणि एखादंच राज्य जर जन्मठेप देत असेल तर प्रश्न येतो. आता याच्यामध्ये काय आहे की महाराष्ट्र सरकार जो कायदा करेल, ह्याच्या आधी भरपूर महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केला, वेगवेगळ्या गोष्टी केल्या महाराष्ट्र सरकारनं. महाराष्ट्र सरकारचे कायदे आधी करायचे आणि भारताचे पण कायदे करायचे. म्हणजे कळलं का आपल्याला, पहिले आरोग्य घडामोडी किंवा पहिल्या घडामोडी याच्यावरती प्रश्न आहे. दुसरं आहे की महाराष्ट्र सरकारनं कायदे केलेले आणि आता भारत सरकारचे पण सायमल्टेनियसली बघून घ्यायचे. ओके, आता हे शक्ती कायदा आहे. मग याच्यात
गोष्टी दिल्यात की आरोपपत्र 30 दिवसांच्या आरोपपत्र दाखल झाल्यापासून 30 दिवसाच्या आत काय करायची आहे, सुनावणी पूर्ण करून घ्यायची आणि त्याला फाशीची शिक्षा आहे. ओके. आणि बाकी मग या गोष्टी आहेत की ॲसिड हल्ला वगैरे, तर त्या गोष्टी तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत. ओके. पण माझा उद्देश काय रे, माझा उद्देश हाच आहे की तुम्ही वाचलं बरोबर पाहिजे. ओके. पूर्ण जर घ्यायला इथे झालो, पूर्ण आता मी 140 प्रश्न घेणार आहे. तुमची मागणी असेल की सर पूर्ण 140 प्रश्न घ्या, तर नक्कीच 140 प्रश्न घेतो. ओके. तर हे जे पुस्तक आहे हे बी पब्लिकेशनचं आहे, त्यांनाही क्रेडिट द्यायला हवं. ओके. त्यांचा आपण यूज करतोय, तर बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे. त्यांचंही पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता आणि त्याच्यातून पण या गोष्टी तुम्ही वाचू शकता. म्हणजे लिहून घेऊ नका ह्या गोष्टी. फक्त काय लिहून घ्यायचं आहे की पहिल्या घडामोडी महाराष्ट्र आणि भारत, दुसरं आरोग्य घडामोडी. ओके. आणि तिसरं महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारचे कायदे. या 3च लाईन फक्त लिहून घ्यायचे, बाकी तुमचं तुम्ही वाचायचं आहे. आता हा जो आहे की हा मंडळांच्या रिलेटेड प्रश्न आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्राला ऑगस्ट 2022 मध्ये खासाळा राख तलावाचा बांध फुटण्याच्या निष्काळजीपणाबद्दल स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. ओके. हा सहसा वाचनाचा भाग आहे. तुम्ही मॅगझिन वाचत असाल, तुम्ही इयरबुक वाचत असाल, वाचनामध्ये आलं तर आहे. पण आता सर याच्या आधी त्या पोराला माहीत नसेल, ज्यानं परीक्षा दिली, पण आम्हाला आता हे प्रश्न आम्ही बघतोय. ओके. तर आम्हाला एक कळलं की हे मंडळाला जर काही निर्देश वगैरे दिले असेल, कारण की सरकारचंच आहे ना हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. आणि वन विभागाच्या मित्रांनी, ओके, वन विभागात की जिथं पर्यावरण हा विषय आहे त्यांना हे महत्त्वाचं आहे रे भाऊ. ओके. तर ही गोष्ट आहे. मग कुठल्याला दिलं होतं रे हे, तर हे 4 नंबरला कोराडी औष्णिक विद्युत केंद्र. ओके. कोराडी औष्णिक विद्युत केंद्र हे कुठल्या जिल्ह्यात आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवा. याच्यावरती प्रश्न भूगोलमध्ये तुम्हाला येणार आहे. ओके. चला, दुसरी 2 गोष्टी आहेत. बाकी मग याच्यामध्ये पूर्ण स्पष्टीकरण दिलं की तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके. पण हे एक आहे की कोराडी औष्णिक विद्युत केंद्र, आणि हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहेत हे पण MPSCनं जे प्रश्न विचारलेत का तेवढे करून घ्या चांगल्या रीतीनं. उद्या काय सांगावं, एखाद्या वेळेस औष्णिक विद्युत केंद्रच जर विचारले तर. ओके. तर हे आहे. आता हे भुसावळ आणि परळी हे पण कुठल्या जिल्ह्यात आहेत हे पण खाली कमेंट सेक्शनमध्ये करा, आणि पूर्णपणे करा की भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र जिल्हा अमुक अमुक, परळी औष्णिक विद्युत केंद्र जिल्हा अमुक अमुक, आणि कोराडी औष्णिक विद्युत केंद्र जिल्हा कुठला आहे तो कमेंट करा. म्हणजे काय होईल, तुमचा सराव होईल आणि मला पण एक उत्साह येईल की विद्यार्थी कमेंट करतायत. ओके. सिंपल पद्धतीनं हे बाकीचं तुम्ही वाचून घेऊ शकता की काय आहे ते. ओके. चलो, बाकी हां, आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ केवळ डॅश लाख रुपयेपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठीच महाराष्ट्र सरकारची योजना आहे. आता केंद्र सरकारच्या पण योजनेवरती इकडे प्रश्न विचारलेत. म्हणजे तुम्हाला कळतं आहे का, मला सर योजना करायच्यात, मग कुठल्या करू, तुला योजना करायच्यात ना महाराष्ट्र सरकारच्या अधिकार, त्याच्यानंतर केंद्र सरकारच्या पण मग महाराष्ट्र सरकारच्या कुठल्या करू, आधी MPSCनं जे विचारल्यात त्या इयरबुकमध्ये आहेत त्या, आणि ही लिस्टमध्ये टाकून दे आता की महाराष्ट्र सरकारचं योजनेचं एक पेज असेल तुझ्याकडे, आता त्या पेजवर लिहून टाकायचं. ओके. म्हणजे योजनेचं एक पेज असेल, कायद्यांचं एक पेज असेल. ओके. पहिल्या घडामोडी तू वाचून घेतली, माइंडमध्ये आहे तुझ्या. आता आरोग्य घडामोडीवरती कसे प्रश्न आले ते असेल, आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती कसे प्रश्न असेल हे असेल, याचा उपयोग तू आहे. ओके. चला, आता हे काय, याच्यामध्ये काय उत्तर आहे की 7.5 लाख रुपयाचं त्यांनी उत्पन्न दिले. बाकीचे ऑप्शन बघा, पण हे थोडंसं जवळ आहे, बाकी खूप कमी आहेत. ओके. EWS आहे महाराष्ट्र सरकारमध्ये, EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, किती आहे रे त्याला, 8 लाख रुपये आहे. तर तसं अल्टरनेटिव्हली आपण अभ्यास करत असतानाच लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि एखादं म्हटलं की आता EWS 8 लाख आहे, याला हाणून टाकतो उत्तर, आता हे उत्तर आहे म्हणून मी सांगतोय, पण उद्या योजनेचा अभ्यास करतोय. समजा आपण आता ही योजना वाचतोय की माझी कन्या भाग्यश्री योजना. ओके. तर त्याच्यात आपण लक्षात घ्यायचं आहे आता किती रे, मग 8 लाख रुपयाचं EWS राज्याला आहे, मग याचं असं लक्षात ठेवायचं. इथं 7.5 आहे, लगेच क्लिअर होऊन जातं. पण आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, याची डेट पण विचारू शकतात की सुरुवात कधी झाली. ओके. सुरुवात काय, 13 फेब्रुवारी 2014. आता हे बरं, हे महाराष्ट्र सरकारचं झालं. केंद्र सरकारनं काय केलं आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कधी, फेब्रुवारी 2014. सायमल्टेनियसली त्याच्यावरती प्रश्न येतात. हे जे TCS पॅटर्न आहे का, याच्यामध्ये एक आहे की पहिल्या 2 शिफ्टला जे आलं का, सहसा 80% तिथंच फिरतात, ते 20% थोडासा बदल करतात. मग आपले 2 जे शिफ्टचे पेपर असतील कुठल्या एक्झामला, जे TCS घेणार आहे ते पटकन बघायची यूट्यूबला व्हिडिओ. आपले विद्यार्थी असतील कोण मित्र, पहिल्या शिफ्टला कोण आहेत कॉन्टॅक्ट फिरवायचे,
पटापट पटापट त्याला सांग म्हणायचं, खरं सांग म्हणायचं फक्त. ओके, जमते कार्यक्रम. चला आता बाकीच्या गोष्टी तुम्ही आता वाचून घ्यायच्या की काय आपण बघूया एकदा की माझी कन्या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जन्म प्रत्येक मुलीच्या नावे 21,200 रुपये त्यांनी काय केलं रे, गुंतवलं दारिद्र्य रेषेच्या खाली. आणि मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1,00,000 रुपये त्यांना त्या मुलीला मिळून जाईल. ओके, महत्त्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला हे असं भरपूर जण करत आहेत, या योजनेचा फायदा घेत आहेत. मग जर ती आजूबाजूला फायदा घेत आहेत तरी जर विद्यार्थ्याला कळत नसेल मग ते प्रश्न चुकता कामा नये. आणि ह्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारला, म्हणजे MPSC असेल किंवा कुठलंही एक्झाम घेणारं बोर्ड असेल, आपल्या आजूबाजूला लोक लाभ घ्यायलेत, लोकांची कर्जमाफी व्हायली ना आपल्याला माहीतच नाही कोणी त्यांची कोणत्या योजनेनुसार त्यांची माफी व्हायली. मग आपल्याला आपलं चूक आहे त्याच्यामध्ये. ओके, चला. आणि याच्यात काय दिलं आहे रे, ही योजना पांढरे रेशन कार्ड धारक 2 मुलींना देखील लागू आहे. म्हणजे ज्यांचं पांढरं रेशन कार्ड आहे, ओके, तर त्यांना देखील ही लागू आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, बाकी एक केशरी असतं, एक पांढरं असतं, अजून एक कुठलं असतं, पिवळं असतं वाटतं. ओके, तर ते रेशन कार्डचे पण प्रकार गरजेचं आहे, पण ते एवढं गरजेचं नाही, पण माहीत असेल तर नक्कीच तुम्ही ते थोडंसं लक्षात घ्या. ओके, पुढे जाऊयात आपण. आता पुढे आहे वन्यजीव अभयारण्य. त्याच्याबद्दल आहे की 2022मध्ये महाराष्ट्र राज्य वन्यजीव महामंडळाने किती नवीन संवर्धन प्रकल्प आणि वन्यजीव अभयारण्य मंजूर केलेली आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या रिलेटेड जेवढे वन्यजीव अभयारण्य आहेत, नॅशनल पार्क आहेत, वन विभागाच्या परीक्षेला याच्यावरती डोळे झाकून प्रश्न येणार आहे. आणि अजून याच्यावरती भूगोलमध्ये पण प्रश्न येणार आहे. ओके, तर त्याने कितीला मंजूर दिली रे, तर 12 नवे संवर्धन प्रकल्प आणि 3 वन्यजीव अभयारण्य. हे पाठच पाहिजे की वन्यजीव अभयारण्य कुठल्या याच्यात आहेत, काय आहेत. आणि सगळ्यात सोपं सांगू का सर, पुस्तकात तर लई मोठे आहेत, MPSCने ज्याच्यावरती प्रश्न आहे का ते आधी करा आणि बाकी मग पुस्तकातून करा. फिनिश, याच्या बाहेर प्रश्न येणारच नाही. पहिले MPSCने विचारलेलं का, जर पेपर सेटर MPSCच्या जवळपास असेल किंवा MPSCचे प्रश्न बघणार मी समजा किंवा तुम्ही पेपर सेटर आहेत. ओके, जर मला म्हटले की भूगोलचे 5 प्रश्न काढून द्या, मी पहिले भूगोलचे MPSCचेच प्रश्न बघेल ना. मी कशाला कुठले काय करू म्हणान काढायचा, मी बघणार डेमो म्हणून की अरे हा MPSCने असे विचारलेत का, मग याच्यातलं काय करू, मला 5 तर विचारायचे आहेत, मी काय करतो याच्यातले 2 ॲज इट इज टाकून देतो आणि 3 काय करतो याला धरूनच मॉडिफाईड करून टाकतो. बोंबला आता असंच असतंय. हां, जेव्हा मग वेगळं काहीतरी विचारायचं आहे तेव्हा मग तो पेपर सेटर वेगळं करत असतो, पण पेपर सेटरचा माइंडसेट आपल्याला ओळखायचा आहे. ओके, ती महत्त्वाची गोष्ट आहे. मग बाकी काय याच्यात सांगितलं आपण, वाचून घेतलं. 12 आणि 3 त्यांनी केलेलं आहे. ओके, आता एक आहे की एशियन डेव्हलपमेंट बँकच्या अहवालानुसार आता आला रिपोर्ट असेल, इंडेक्स असेल. बरेच जणांना कळतच नाही की इंडेक्स कशावरती प्रश्न विचारतात. अरे इंडेक्सवरती पण प्रश्न विचारतात. मग पहिले तू वेगवेगळ्या इकॉनॉमिक्समध्ये इंडेक्स विचारतात. ओके, आता इकॉनॉमिक्समधले पण म्हणजे ती लिस्ट आपण करत नाही ना, आपलं काय चुकतं, आपल्याला माहीतच नाही की MPSCने आजपर्यंत कुठल्या इंडेक्सने याच्यावरती प्रश्न विचारला रिपोर्टवरती. मग MPSCचंच माहीत नाही, मग TCS IBPSचं कुठून माहीत होईल. ओके, म्हणून मी सांगतोय आता हे लिहून घ्या, इंडेक्स आणि रिपोर्टचा एक पेज करा. ओके, योजनेचं एक पेज करा, जाऊ दे ना असे 10 पेजेस, त्या पेजवरती लिहून घ्यायचं. काय लिहायचं आहे, हे पूर्ण प्रश्न नाही लिहायचा. एशियन डेव्हलपमेंट बँकेनं अहवाल केला आहे. कुठला अहवाल आहे तो, महाराष्ट्र राज्य आरोग्य व्यवस्थापन मूल्यांकन अहवाल आहे तो. ओके, 2021पर्यंत महाराष्ट्रात प्रति 10 लाख 61,000 10 लाख लोकसंख्येमागे सरकारी डॉक्टर आणि परिचारकाची संख्या किती आहे असं त्यांनी विचारलं आहे. तर ही संख्या 148 आहे. ओके, तर हे रिपोर्ट कधी कधी काय होतं की हा जो अहवाल आहे किंवा हे आहे, ह्या कोणी घेतला, कोणी केला. ओके, तर एशियन डेव्हलपमेंट बँक असाच प्रश्न विचारतात, इतका सोपा. ओके, तर यांनी थोडंसं डीपमध्ये गेलेत हे नक्कीच. त्याच्यामुळं अहवाल पहिले तर कोण जाहीर केला आहे तो कशाबद्दल आहे आणि त्याच्या रँकिंग वगैरे, त्याच्यात भारताचा नंबर. आणि आता डीपमध्ये थोडासा प्रश्न विचारला आहे त्यांनी की सरकारी डॉक्टरची 10 लाखामागे त्यांनी संख्या विचारली आहे, ती 148 आहे. ओके, आता पर्शियन डेव्हलपमेंट बँकेच्या अहवालानुसार, ओके, ही एशियन डेव्हलपमेंट बँक होती. आता हे असं नाही विचारणार की पुढच्या वेळेस की पर्शियनबद्दल, पण आपण वाचून घेणं गरजेचं आहे. पण तरी देखील त्या रिलेटेड वेगवेगळे सर्वे आपल्याला बघणं गरजेचं आहे. ओके, तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता हे पण आपण बघून घेऊ. ओके, तर पर्शियन डेव्हलपमेंट बँकेच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्य आरोग्य व्यवस्थेचे मूल्यांकन 2021पर्यंत महाराष्ट्रात प्रति 1 लाख लोकसंख्येमागे 148 सहकारी डॉक्टर आणि परिचारिकेची संख्या आहे. ओके, इथं किती होते रे, 10 लाख होते का, 1,000 10,000 लक्ष 10 लाख, हे लक्ष नाही 1 लाख, लक्ष दशलक्ष नाही, सॉरी. ओके, 1 लाख. बरं, परत एकदा 1,000
1000 10,000 लक्ष, 1 लाख आहे, 10 लाख नाही, 1 लाख आहे. ओके, रिव्ह्यू कॅन्सल. नाही तर बरेच जण कमेंट मारतात सर 10 लाख नाही 1 लाख, जर दम काढायची. ओके, चुकत असतंय. थोडं मी स्क्रीनच्या जवळच आहे त्याच्यामुळे मला ते असं एकदम डोळ्यावर चमकते, ते तुम्ही लांब आहात. ओके, समजले. चला काय पुढे आहे, खालीलपैकी कोणत्या समाजाला महाराष्ट्रात गटई स्टॉल योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे? तर कुठल्या रे, चर्मकार समाजाला. ओके, आता परत एकदा महाराष्ट्र सरकारची योजना आली की नाही रे? आली. सर मग मला मागची बेटी बचाव बेटी हे माझी कन्या, हे बेटी बचाव बेटी केंद्र सरकारची ही तिसरी योजना मी लिस्ट करतोय आता. जमलं हुशार, तेच अभ्यास आहे. 3-4 तासाचा खेळ आहे. मी पूर्ण जर टाकले का हे 3-4 तासात संपून जाईल, संपला विषयच. ओके, तर ते आहे. मग बाकी आता वाचून घ्यायचं की नेमकं काय आहे हे तुम्ही एकदा पॉज करून पण वाचून घेऊ शकता. ओके, म्हणजे याच्यामध्ये मी जास्त वेळ वाया घालत नाही एक्सप्लेनेशनमध्ये. आपण मेन प्रश्न घेऊयात. ओके चलो. ओके, हे मागं पुढे झाले वाटतं. हां, ही आहे जुलै 2022मध्ये केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी महाराष्ट्रातल्या कोणत्या शहरात आयुष भवन संकुलाचे उद्घाटन केलेले आहे? ओके, याचं उत्तर मला वाटतं एकच होतं, नवी मुंबई. ओके, नवी मुंबईमध्ये. चलो. ओके, नवी मुंबई हे उत्तर आहे. त्यांनी ते हे केलेलं आहे. केंद्र सरकारचे मंत्री, तुमची परीक्षा 15-20 दिवसावरती आहे ना, केंद्र सरकारचं पूर्ण मंत्रिमंडळ पाठ करून टाका. महाराष्ट्र सरकारचं आता सध्या बदलतं आहे, आजच्या तारखेला. बरं, आजच्या तारखेला थोडंसं मंत्री वगैरे बदलत आहेत. अजित पवार साहेब आलेत आता सत्तेत. पहिले दोघं होते, आता टिबल इंजिन सरकार झालं आहे. त्याच्यामुळे ते टिबल इंजिनमधले जे काही मंत्री वाढलेत, थोडंसं काही फेरबदल होईल. परीक्षेच्या आधी 10-15 दिवस किंवा परीक्षेच्या आधी 5 दिवस महाराष्ट्र सरकारचं मंत्रिमंडळ, केंद्र सरकारचं मंत्रिमंडळ आणि ओके काही याचे देशाचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान याची यादी लिहून ठेवायची किंवा यूट्यूबला एखादा लेटेस्ट व्हिडिओ बघायचा. ओके, लेटेस्ट बघायचा. त्यांनी सांगितलं पाहिजे याच्यावरती प्रश्न येतो आणि हे सोपं आहे रे, पण आपल्याला ऐन वेळेला आठवत नाही. समजतंय? चलो पुढे. हां, पुढे काय रे? पुढे आहे फेब्रुवारी 2022मध्ये आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालय कोणत्या संस्थेने सुरू केलेलं आहे? ओके, आता हे पर्यावरणच्या रिलेटेड किंवा प्रोजेक्टच्या रिलेटेड आहे. आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालय म्हटलं आहे. कुठलं रे? IITM. ओके, आता IITM नेमकं काय भानगड हे आपल्याला बघायची की फेब्रुवारी 2022मध्ये आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालय IITM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या संस्थेनं काय केलेलं हे सुरू केलेलं आहे. अशा रीतीनं थोडंसं आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये पण थोडंसं आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ओके, एखादा प्रोजेक्ट असेल तो काय कशाच्या रिलेटेड आहे. ओके, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे पुण्याच्या रिलेटेड दुसरा प्रश्न आहे. काय पुणे? एखाद्याचं उत्तर माहीत नाही, मारून टाकायचं पुणे. ओके, 100% माहीतच नसेल, आता निगेटिव्ह नाहीच आहे TCSला, मग काय दे हाणून. ओके, हाणला पुणे. ओके, जिथं पुणे आहे का, जिथे महाराष्ट्र आहे का, तिथे महत्त्वाचं आहे. बघ, इथे वाराणसी, दिल्ली, जालंधर हे वेगळं आहे, महाराष्ट्राचे रिलेटेड. दुसरा प्रश्न पुणे ऑप्शन उत्तर आहे. ओके, एकच शिफ्ट आहे ही. ओके, 33 प्रश्नपत्रिका. ओके, TCSच घेतं आहे. लक्षात ठेवायचं, लॉजिक लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला हे मला प्रोजेक्ट काहीच कळून झालं, हे आंतरराष्ट्रीय वगैरे म्हणायलं आहे. दुसरं ऑप्शन पुणे आहे. याच्या आधी पहिलाच प्रश्न पुण्याचा होता आणि हा पुण्याचा प्रश्न आहे. म्हणजे काय, असे जास्तीचे 140 प्रश्न बघितल्यानंतर असा माइंडसेट क्लिअर होईल. जमलाच कार्यक्रम, बोलायची गरज नाही, उत्तर येऊन जाईल. ओके चलो. याचा अर्थ प्रत्येक वेळेस पुणेच असेल का? नाही, एखाद्या वेळेस दुसरे उत्तर असेल. पण आपण जेव्हा मॅगझिनमधून वाचू तेव्हा कळेल की अरे हे पुण्याच्या रिलेटेड किंवा महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे, प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. ओके चला. महाराष्ट्र शासनाच्या 2019-20च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार 2022ला हा प्रश्न झाला, पेपर आला आहे. ओके, आणि याच्यामध्ये 2022ला हा प्रश्न आला आहे आणि 2019-20चं आर्थिक सर्वे, इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र, इकॉनॉमिक सर्वे ऑफ भारत. ओके, आता 2023ला सगळे पेपर आहेत, तर आता लेटेस्ट जो असेल तो करून घ्यायचा आहे. ओके, चांगल्या रीतीनं करायचा आहे. एखादा यूट्यूबचा व्हिडिओ बघून घ्या. मी याच्यावरती इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र, बजेट, भारताचं महाराष्ट्र या दोन्हीवरती, चारीवरती मी व्हिडिओ टाकणार आहे. ओके, याच्यावरती व्हिडिओ टाकणार आहे. पण तुम्हाला आता नेमकं कळलं ना, याचा स्क्रीनशॉट घ्या काढून. ओके, मी सरकू का बाजूला? सरकतो. ओके, मी पण माझ्यासोबत पण घ्या. ओके, की याचं काय विचारलं त्यांनी की महाराष्ट्र शासनाचा 2019-20चा, सर हे लय मागं गेले, सध्या लेटेस्ट कर भाऊ. ओके, मागं जाऊ आपण, पहिले लेटेस्ट करून घे. हेच धड नसतं आहे आपलं या वर्षीचंच. मग सर ते माग गेलेत, मग आपण पण जायचं का? आपण पण जायचं, पण पहिले आपलं जे नीट आहे का महाराष्ट्र आणि भारत आताचा, तो नीट केल्यानंतर जायचं पाठीमागं. ओके, तर यांनी काय विचारलं आहे, किती जिल्हे आहेत तर त्या सर्वेक्षणानुसार? तर 36 जिल्हे आहेत.
ओके, तर ही बेसिक प्रश्न आहे की सर हो, पण तरी देखील सर्वेक्षणानुसार माहीत पाहिजे. मग बाकीचे पण वाचून घेऊ ना. प्रशासकीय जिल्हे किती आहेत, हे विभाग किती आहेत, 6 आहेत. ही मॅपनुसार पण बघून घ्या. ओके, मराठवाडा असेल, पुणे किंवा प्रशासकीयनुसार असेल, समजा औरंगाबाद असेल, हे असेल, ओके, नाशिक असेल, कोकण असेल, तर ते जे सगळे प्रशासकीय विभाग आहेत ते मॅपनुसार बघून घ्या. ओके, आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जिल्हे किती आहेत रे, 6 आहेत. ओके, आता याच्यामध्ये प्रशासकीय अमरावती विभाग असेल, माहीत पाहिजे आपल्याला अमरावती विभागात कुठलं कुठलं आहे. ओके, तर ही खूप महत्त्वाची गोष्ट. आता छत्रपती संभाजीनगर असेल, ओके, ही महत्त्वाची गोष्ट आहे ना. आता तालुके 355 आहेत. हे कशानुसार विचारले त्यांनी, आर्थिक सर्वेक्षण महाराष्ट्रानुसार विचारले. हे 3 गोष्टी आपल्याला जवळपास पाठ असतात किंवा त्याच्या सहसा बदलत होत नाहीत. ओके, तर ती आहे ग्रामपंचायती 27,832. हे थोडंसं लक्षात ठेवायचं. ओके, सहसा याच्यावरती प्रश्न येणार नाही, पण जेव्हा विस्तार जिल्हा परिषदच्या जेव्हा परीक्षा सुरू होतील इथे प्रश्न येणारच रे. हे आकडा प्रश्न विचारणार, गॅरंटी विचारणार. त्याच्यानंतर पंचायत समिती 351. ओके, नवीन जर झाल्या असतील मागच्या 4-5 त्याच्यावरती प्रश्न येणार, 100% येणार. जिल्हा परिषद नवीन झाली त्याच्यावरती प्रश्न येणार, सध्या 34 आहेत. ओके, महानगरपालिका नवीन झाली, मला 1-2 झाल्यात, सध्या एक झालेली आहे त्याच्या, किंवा लेटेस्ट मागच्या 4-5 वर्ष झाले असतील त्याच्यावरती 100% प्रश्न येणार आहे. ओके, कुठं नगर परिषद निर्माण झाली असेल 100% प्रश्न येणार आहे. चलो, आता लगे पहिला प्रश्न होता की पहिल्या घडामोडी महाराष्ट्र असेल, भारत असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील. तर आता याच्यावरती आहे की मे 2022मध्ये देशातील पहिले बायोगॅसवर चालणारे चार्जिंग स्टेशन कुठे झाले आहे. ओके, कुठे झालं आहे रे हे. ओके, कुठं झालं आहे, हे मुंबईमध्ये झालेलं आहे. ओके, मे 2022मध्ये देशातील पहिले बायोगॅसवर चालणारे चार्जिंग स्टेशन मुंबई येथे झालेलं आहे. ओके, तर हे पहिल्या घडामोडी जोपर्यंत तुम्ही बघत नाहीत तोपर्यंत आपण चांगल्या रीतीने वाचत नाहीत. इयरबुक असेल, मॅगझिन असेल, कुठे पण पहिल्या घडामोडी असतात बघा, एक वेगळाच कॉलम असतो, त्या सगळ्या वाचत राहायच्या. ओके, तर त्याचा फायदा होईल. आणि हे सरळ आहे, माहीत असेल तर येतं आहे, आता किती डोकं खाजवलं काय उपयोग, वाचलंच नाही तर कुठून येणार आहे. ओके, विहिरीतच नाही पवऱ्यात कुठून येईल असं काम आहे हे. ओके, चलो, आता पुढचा प्रश्न काय आहे की अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या महाराष्ट्रातील शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीनुसार महाराष्ट्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत पर्यटनाअंतर्गत 10 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. अरे बाप, पण आता याच्यामध्ये आपण पेनचा वापर करूयात. ओके, तर आता जर याच्यात बघितलं हे 2022 आहे. ओके, आता हे असं वाचत असताना एक लक्षात ठेवायचं, एक ट्रिक लक्षात ठेवायची की समजा 2024 इथे इलेक्शन आहे, 2023 लॉंग टर्म आहे आणि 2025 आहे, तर उत्तर 2025 आहे. तर इथे म्हणायचं की निवडणूक झाल्यावर आपले मंत्री संत्री किंवा आमदार खासदार म्हटले की आपण कुठेतरी फिरायला जाऊ, असा ट्रिकनं लक्षात ठेवायचं आहे वेगवेगळ्या गोष्टी. ओके, तरच हे इयर वगैरे लक्षात राहील. ओके, इथे काय विचारलं त्यांनी, शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाने महाराष्ट्र सरकारने पर्यटनाअंतर्गत ओके 10 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. ओके, तर हे काय म्हटले, निवडणूक झाल्यावर वर्ष झाल्यावर बेरोजगाराला आपण पर्यटनावर फिरून येऊ आणि मग बेरोजगाराला रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना काय आपण करू, तर तोपर्यंत ते कंप्लीट होईल असं ते म्हणाले आहेत. करून देण्याची योजना काय रे आखलेली आहे, असं एक टार्गेट आपण लक्षात ठेवायचं माइंडमध्ये. म्हणजे काय होईल, क्लिक होऊन जाईल की हां असं आहे का तू म्हणजे असं कसं, असे जर भरपूर टार्गेट असतील लक्षातच राहणार नाही, मग लगेच ट्रिक करायची का हां असं एक जोक पार्टमध्ये. ओके, चलो पुढे बघूयात आपण. चलो, बाकी आहे हे 2025पर्यंत आहे. चला, हां हे झालं, हे डबल आलं का रे, डबल आला वाटतं हे. चलो, झालं हे. ओके, काय रे हे, ॲज ऑफ 30 जुलै 2022 व्हॉट पर्सेंटेज ऑफ रिन्युएबल एनर्जी कंट्रीब्यूट्स टू महाराष्ट्र पॉवर मिक्स. ओके, तर याचं बघूयात ऑप्शन कुठे गेले रे. ओके, याचा ऑप्शन आहे 24.36. काय, जून 2022पर्यंत महाराष्ट्राची अक्षय ऊर्जा निर्मितीत किती टक्के वाटा आहे. ओके, हे वन विभागाला वगैरे थोडंसं काम येऊ शकतं. ओके, हे तुम्ही लक्षात घ्या, वन विभागवाले जे असतील का तिथं पर्यावरण वन वगैरे याच्यात आहे, तिथे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. थोडंसं टक्केवारी यांनी विचारली आहे, थोडंसं टक्केवारी लक्षात. मला वाटतं हा प्रश्न ओके लेटेस्टमध्ये नाही आहे, पण मला वाटतं स्टेट बोर्डमध्ये असण्याची शक्यता आहे. मी एकदा बघून सांगतो की स्टेट बोर्ड तुम्ही एकदा वन विभागाचे जे विद्यार्थी आहे ज्यांना पर्यावरण वाचायचं आहे 11वी-12वीचं स्टेट बोर्ड 100% चांगल्या रीतीने वाचून किंवा पटापट थोडंसं महत्त्वाचं आहे. ओके, हे असले प्रश्न तुला आता रिन्युएबल एनर्जी किंवा अक्षय ऊर्जा
ही टक्केवारी कुठेतरी त्या स्टेट बोर्डमध्ये जेवढी देईल आणि मॅगझिन इयरबुकमध्ये जिथे असेल तिथे थोडंसं महत्त्वाचं आहे. तो पूर्णपणे इंग्लिशमध्ये आहे, तो तुम्ही वाटलं तर रीड करून घ्या. आपण मराठीमध्ये एकदा रीड करूयात की याचं काय याच्यामध्ये त्याचा क्रक्स आहे की अर्थ आणि सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या महाराष्ट्रातील शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीनुसार महाराष्ट्र सरकारने 2030 वर्षापर्यंत नगरपालिका घनकचरा, ऊर्जा आणि निर्मिती आणि वैचारिक विल्हेवाट किती टक्क्याने कमी करण्याची योजना केलेली आहे, तर 60%. तर हे वर्ष जे विचारलेलं आहे ते इयर विचारतात, म्हणजे कुठलंही टार्गेट जर असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हा पॅटर्न काही नवीन नाही आहे बरं. म्हणजे बरेच जण म्हणतील की बाबा 2030 विचारलं आहे, काहीच नाही. हे MPSC ऑलरेडी विचारते असं. म्हणून म्हणतो आहे की मी माझं नेहमी एक वाक्य असतं की मी जेव्हा क्लासेसमध्ये पण सांगत असतो की TCS आणि IBPS फक्त 20% वेगळं आहे, बाकी काहीच वेगळं नाही आहे. ओके, ते जेवढं वेगळं आहे तेवढं जर केलं आपण तरी आपलं काम जमतं आहे. पण आपल्याला भाऊ आहे की TCS पॅटर्न TCS पॅटर्न एवढं अवघड नाही आहे. 20% वेगळं आहे फक्त ते पण हेच नाही, ते कुठल्या ना कुठल्या एक्झामला येतच आहे. फक्त तेवढं आपण एक नव्याने एक थोडंसं पॉलिश मारण्याचा कार्यक्रम आहे, तेवढा भाग आहे. ओके, त्याच्यामुळे असं टार्गेट वगैरे ज्या तुम्ही योजना वगैरे वाचत असाल तर त्यावेळी थोडंसं लक्ष द्यायचं, एवढं या प्रश्नावरून आपल्याला कळतं आहे. हा प्रश्न रिपीट होईल का, तर होऊ पण शकतो. पण आपण ज्यावेळी काही वाचू तेव्हा आपल्याला माइंडमध्ये क्लिक झालं पाहिजे की नाही टार्गेट विचारतात, संपला विषय. ओके, कधी कधी टक्केवारी पण विचारतील, पण सहसा तेवढ्या डीप लेवलला जाणार नाहीत, कारण की ते पद्धत अशी आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे की 15 ऑगस्ट 2022 रोजी त्यांच्या स्वातंत्र्याच्या भाषणादरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी खालीलपैकी कोणते विधान केलेले आहे. आता बघा मुख्यमंत्री काय बोलले आहेत, हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, ते काय म्हटले, केंद्राच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत विशेषतः उपेक्षित समुदायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल, हे बोलले का ते. की दुसरा ऑप्शन आहे रक्तदान कार्यक्रम, वैद्यकीय शिबिरे, कृत्रिम अवयवांचे वितरण यासह उपक्रम राबव, असं म्हटले का ते. काय म्हटले बघू आपण. तिसरं ऑप्शन, नवीन सरकारने कोणत्याही लोककल्याण योजनांना स्थगिती दिली नाही, असं म्हटले का ते. आणि तिसरं म्हणले सरकारी कर्मचारी त्यांच्या फोन कॉल्सला वंदे मातरमने उत्तर देतात. तर 3 नंबरचं ऑप्शन ते म्हटले की नवीन सरकार कोणत्याही कल्याणकारी योजनांना स्थगिती दिलेली नाही. 15 ऑगस्टच्या भाषणात म्हटलेलं आहे त्यांनी. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांनी शपथ कोणत्या तारखेला घेतली याच्यावरती TCSनं प्रश्न विचारला, पुढे येईल. उद्या जर प्रश्न विचारला की महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री कुठले, काय नाव त्यांचं, अजित पवार साहेब, तर त्यांनी कधी शपथ घेतली असा जर प्रश्न विचारला तर डोकं खाजू नका. ओके, मला वाटतं 3 जुलै आहे, पण तरी देखील कन्फर्म करून एकदा लिहून ठेवा. प्रश्न आला तर चुकता कामा नाही. ओके, सरळ सोपं आहे भाऊ. ओके, आणि ही तारीख ते 15 ऑगस्टला त्यांनी भाषण केलं आहे, तर यांची पण तारीख परत एकदा लक्षात घ्या. ओके, मला वाटतं 30 जून आहे, पण तरी एकदा कन्फर्म करून घ्या. ओके, चलो. तर हे काय 15 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या फोन कॉल्सवर हॅलोऐवजी वंदे मातरम असे उत्तर द्यावे अशी घोषणा केली. आणि 2 ऑक्टोबर 2000 पासून हा निर्णय बंधनकारक करण्यात आला. तर 3 नंबरचं त्यांनी दिलं आहे. तर याच्यात काही ओके, ह्याच्यात काही थोडंसं चूक दिसतंय का काय. ओके, कोणते विधान केले. ओके, मला वाटतं याचं उत्तर थोडंसं जांगडगुत्ता झालेलं आहे पुस्तकात असं मला वाटतंय. ओके, खाली स्पष्टीकरणात दिलेलं आहे. तर 2 ऑक्टोबर 2000 पासून हा निर्णय बंधनकारक करण्यात आला. ओके, तर वंदे मातरमचं हे उत्तर असू शकतं. ओके, तर ही गोष्ट लक्षात घ्या. 4 नंबरचं हे असू शकतं, इथं 3 दिलं आहे. ओके, 4 नंबर थोडंसं पुस्तकात असू शकतं, पण लेटेस्ट एडिशनमध्ये तुम्ही एकदा वाटतं तर चेक करा. पण तुम्हाला ट्रेंड कळाला का. ओके, चला. किंवा तुम्हाला वेळ असेल सहज तर हे भाषण तुम्ही बघू शकता, भाषणातले मुद्दे. पण यांनी स्पष्टीकरण दिलं, याचा अर्थ याचं उत्तर 4 आहे. ओके, आता उत्तर कळलं आहे ना आपल्याला, आणि आपल्याला काय कळायला आहे, ट्रेंड कळाला आहे. ओके, की अशा रीतीनं आहे. ओके, चलो, त्याला करेक्शन करून घ्या. ओके, आणि ही डेट पण खाली लक्षात ठेवा की 2 ऑक्टोबर 2022 पासून हा निर्णय काय करता येते, तो बंधनकारक करण्यात आला आहे. ही पण डेट लक्षात घ्या. आणि ही पण डेट लक्षात घ्या, 15 ऑगस्ट 2022. हॅलोऐवजी काय म्हणायचं आहे, वंदे मातरम. ओके, आणि सरकारी कर्मचाऱ्यांना. चला, म्हणजे हा जो प्रश्न आहे का, हा परत विचारला जाण्याची शक्यता दाट आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे की 2021 पर्यंत महाराष्ट्र राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने शहर प्रशासनाची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये किती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रे RDMCs स्थापन केली. याचा काय 9, 12, 10, 8. ओके, त्याचं उत्तर काय 3 आहे. ओके,
9, 12, 8 असे 10 केलेले आहे. ओके, तर हे जे प्रश्न आहे का, हा प्रश्न आता अशाला असं लक्षात ठेवायचा आहे. याच्यानंतर खाली काय आहे, खाली याचं स्पष्टीकरण आहे. तर हे स्पष्टीकरण तुम्ही आता वाचून घेणं गरजेचं आहे. ओके, की आपत्ती व्यवस्थापन कायदा. ओके, आणि हा संसदेत कधी झाला आहे, तो 2005चा आहे तो कायदा. 25 डिसेंबर 2005 रोजी तो काय झाला आहे, पारित झाला आहे. आणि त्यानुसार आपत्ती व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य स्तरावर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा स्तरावरील प्राधिकरणाची तरतूद करण्यात आलेली आहे. या तरतुदी लक्षात ठेवा की राष्ट्रीय स्तरावर, देश लेवलला, राज्य लेवलला आणि जिल्हा लेवलला अशा रीतीनं आहे. आणि हे 2005 आणि संसदेत तो कधी पारित झाला आहे ही डेटसुद्धा लक्षात ठेवा. उद्या जर डेट विचारली परत डोकं खाजवायला नको की बाबा डेट अरे होतं रे त्या पुस्तकात, मी वाचलं होतं रे पण गेलं विसरून, असलं होता कामा नाही डेट. आता हे म्हणाल हे काय सर, हे असलं काय विचारले? अभि हे MPSCनं ऑलरेडी विचारलेलं आहे. सगळं MPSCनं विचारलं आहे. 21,000मध्ये पण भेटून जाईल. आपत्ती व्यवस्थापन हे स्टेट बोर्डमध्ये आहे बे, स्टेट बोर्डमध्ये आहे. किती आता मला भूगोलच्या स्टेट बोर्डमध्ये आहे चॅप्टर आहे तो आपत्ती व्यवस्थापन, तो मी तुम्हाला सांगतो वाटलं. मला वाटतं 11वीचं नवीन स्टेट बोर्ड काहीतरी भूगोलचं आहे. ओके, मी ऑलरेडी टेलिग्रामला टाकलेलं पण आहे. ओके, तर ती गोष्ट आहे. पण याने थोडंसं डीपमध्ये जाऊन प्रश्न विचारला की 10 प्रादेशिक महाराष्ट्राचे रिलेटेड प्रश्न विचारला आहे. ओके, पण उद्या जर सोपा प्रश्न आला अजून तर ते चुकता कामा नाही आपला. परत आलं आपलं फेवरेट काय आहे, स्वाधार योजना. ओके, हां, याच्यामध्ये एक जांगड गुत्ता आहे. काय सर, एकच मिनिटं. ओके, ह्याच्यामध्ये आता हे ऑनलाईन पेपर आहे त्याच्यामुळे आपण पेनचा वापर नाही करू शकत, पण माझ्याकडे डिजिटल डब्बा आहे तर मी त्याचा वापर करून घेतो. मी याला निकष नाही याला असं गोल करतो. हे MPSCचा पॅटर्न आहे. ओके, म्हणून म्हणतोय मी नेहमी म्हणतोय MPSCचे 21,000मधले प्रश्न बघा, पण टॉपिक वाईज बघा. ओके, स्वाधार योजना 2022साठी पात्र होण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष नाही. ओके, कोणता निकष नाही असं त्याने म्हटलंय. शारीरिकदृष्ट्या अपंग असणाऱ्या. ओके, याचं उत्तर काय, 2 उत्तर आहे. याचं हे नाही आहे काय, मग बाकीचे कुठले आहेत निकष. ओके, शारीरिकदृष्ट्या अपंग असणाऱ्या सर्व पात्र होण्यासाठी किमान 40% गुणची अट त्यांनी ठेवलेली आहे. ही जी अट आहे का, 2 लाखाचं उत्पन्नापेक्षा जास्त नसावे असं म्हटलं. ही अट त्याच्यासाठी नाही, ही पण अट आहे आणि ही पण अट आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, त्याच्यामुळे पात्रता तुम्ही बघणं गरजेचं आहे. खाली डिटेल्स त्याच्यात दिलेले आहेत की महाराष्ट्र राज्याची ही योजना आहे, केंद्र सरकारची आपल्याला बघायची आहे. ओके, याचे लाभार्थी कोण आहेत हे लाभार्थी लक्षात ठेवा. आर्थिक मदत किती आहे, प्रतिवर्षी 51,000 रुपये. अपंग विद्यार्थ्यांना 40% गुण व इतर विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये 60% गुण. हे आपल्याला इतर योजनांच्या बाबतीत बघायचं आहे. तुम्हाला क्लिअर दिसतंय का, एकदा बघतो मी. ओके, ही चूक तुम्ही करू नका की उगीच मी टाईमपास, मला बोर व्हायलं आहे, काहीतरी करायचं आहे म्हणून मी माझा वेळ वाया घालत नाही आहे. तुमच्यासाठी तुम्हाला ॲप्रोच समजावा. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. जवळपास 19-18 प्रश्न जवळपास मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. भाग दुसरा करूयात आणि त्या व्हिडिओमध्ये पण असेच व्हिडिओ घेऊयात. पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, भाग 2 टाकायचा असेल तर मला नक्कीच खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवा. ओके, आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून अभ्यास करत असाल, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय हे मला नक्कीच कमेंट करून कळवा. ओके, आणि अजून काही मला मेसेज वगैरे करायचे असतील तर मला व्हॉट्सअपला देखील तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके, धन्यवाद.